नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर आता आम्ही निघालोय गोव्यावरून घरी जायला, मुंबईसाठी, नवी मुंबईसाठी. तर विषय असा झालाय की आज मी काय ब्लॉग वगैरे बनवणार नव्हतो, कंटाळा आलेला. जाणार होतो गपचूप ट्रेनमध्ये बसून आराम करत, पण ट्रेनने आमच्यावर जो घात केलेला आहे, एकदम डेंजरवाला घात केलाय. 1:30 वाजताची आमची ट्रेन होती मडगाव एक्सप्रेस. आता ती गेली डायरेक्ट 4:30ला, म्हणजे 1:30, 2:30, 3:30, 3 तास. ते पण माहित नाही डॉट 4:30ला येणार आहे की 5 वाजता आहेत, काय माहित नाही. आणि आम्ही बस वगैरे पण खूप ट्राय केलं, बस पण नाही. बस पण संध्याकाळी 4-5लाच आहे. मग इथून जाणार महापुसाला, तिथून वेगळी बस. त्याच्यापेक्षा आम्ही बोललो इथेच बसतो, दुसरं कुठलं ऑप्शनच नाहीये. काय मग आता बसलो इथे, 4:30 पर्यंत वाट बघायची. इथेच स्टेशनवरती एक कॅफे आहे, तिथेच आम्ही खाल्लं आणि बसलोय आता शांततेत. बघू आता ट्रेन कधी येते काय. आमची अवस्था बघा, इथे पब्लिक बघा, आमचे तोंड बघा कसे झालेले आहेत. हे बघा इथे सामान विमान आणि हे असं मांड्या बिंड्या घालून काही लोक तर झोपलेत डायरेक्ट इथे. अशा विषय झालेला आहे. काय करायचं आता, वाट बघण्याशिवाय काय ऑप्शन नाही आमच्याकडे. आता वाट बघायलाच लागेल. आणि विषयच असा झालाय ना की जी मुंबईहून मडगाव एक्सप्रेस येते तीच अजून गेलेली नाही मडगावला. त्याच्यामुळे जी लफडी झालेली आहेत, आता ती कधी येईल. आणि म्हणजे समजा थिविमला ती मुंबईहून इथे आली, इथून तिला मडगावला जायला एक तास जातो. तिथून ती अर्धा तास तरी तिथून निघायला घेईल. तिकडून परत 1 तास तिथे येणार, म्हणजे 2.5 तास आम्हाला आहे इथे वाट बघायला लागणार आहे. अजून माहित नाही किती वेळ आहे काय आहे. आम्ही ऍक्च्युली चुकलो की आम्ही आधीच आहे ना आमचं रनिंग स्टेटस चेक केलं असतं ना ट्रेनचं, तर मग काहीतरी केली असती योजना, तिथेच थांबलो असतो रिसॉर्टला, काय ना काय केलं असतं. आता आलोय इथे, आल्यावरती आम्हाला कळाला असा प्रॉब्लेम झालाय. ऍक्च्युली ती 2 वाजता 2:30 वाजता दाखवत होती, ते 4:30ला गेलेली. तर बघू आता काय विषय होतं, सांगतो मी तुम्हाला अपडेट. बाकी मित्रांनो, तुम्ही जर आत्तापर्यंत गोव्याची माझी सिरीज बघितली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की कसं वाटलंय तुम्हाला. कमेंट कोण करतच नाही यार, एवढे ब्लॉग टाकते. काहीतरी एखादी शिवी द्या मला, एखादी शिवी तरी द्या. काहीतरी कमेंट करा म्हणजे मला समजेल. आणि काय बोलू मी, काय नाही, थोड्याशा गप्पा मारतो तुमच्याबरोबर. आम्ही गोव्याला खूप जास्त मजा केली यावेळेस. 3 वेळा आलोय. सगळ्यात भारी एक्सपिरियन्स माझा या टाईमचा होता. खरंच खूप मजा केली आहे. तुम्ही पण नक्कीच गोव्याला जा, वर्षातून एकदा. मजा असते. बट तिथे पण आहे खाण्यापिणाऱ्याने जावं. हे व्हेजिटेरियन आणि मी पित नाही आणि मी असंच आहे, माझं तसंच आहे, जर रूल असेल ना तुमचे तर जाऊ नका. मजा करायची, जाता येतं जर. काही लोक असतात. माझा एक मित्र आहे, मी त्याचं नाव नाही घेत, पण त्याला कळेल, तो आहे व्हेजिटेरियन. पण फिरून आलाय दुबई, तिथे जाऊन पण तो डाळ भातच खाऊन आलाय. काय फायदा. त्याला जर कळालं असेल की मी त्याला बोलतोय तर मला कमेंट कर रे नक्की. आता काय मग बाकी उद्यापासून वैच गंदी ग्लास में चाय, वैच पान बिडी. आता परत नेक्स्ट मंथ गावाला पण जायचं आहे आम्हाला. परत गावचे पण ब्लॉग्स येतील, काहीतरी वेगळं येईल का. गावचं येईल पण थोडंसं वेगळं येईल, काहीतरी मज्जा. बाकी मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट आहे, तुम्ही कुठल्या पण ट्रिपला जा, पण मित्रांबरोबर ट्रिपला जाणं आणि पार्टनरसोबत आपल्या ट्रिपला जाणं खूप वेगळं पडतं. दोघांसोबत मजा येते, असं नाही की मित्रांसोबतच मजा येते. दोघांसोबत खूप मजा येते, पण एक्सपिरियन्स वेगळा येतो. पोरांचं थोडं असतंय, गेलो नाही गेलो कुठे पण बोंबलं धिंडा. पार्टनरसोबत असतो तर थोडं आपल्याला सिस्टमॅटिकली राहायला लागतं. राहायचंय कुठे, काय खायचंय, कसं व्यवस्थित एकदम. ही बघा, ही अमृता आम्हाला सरप्राईज द्यायला आलेली गोव्याला. तिचा सरप्राईज झालाय स्वतःचाच. त्या हॉटेलमध्ये घेतलंय खाऊन दाबून, राईस, नूडल्स, बुर्जी पाव, चपात्या, दाल मखनी, आणि झालंय जड. आता इकडे काम चालू आहे थाप्या मारायचं सिमेंटचं, ते ती पण करायला बघते की एवढा वेळ काय काम नाही तर तेवढा रोजगार तर मिळेल ना. 200-300 रुपये खाच्या हल्लेलं कव्हर होऊन जाईल. लय हसते. अरे बापरे, उद्या कामाला जायचंय मला. सकाळी उठून मला ते टेन्शन आले, कधी पोहोचणार आणि सकाळी उठून कामाला जाणार. मित्रांनो, अजून पण आम्ही स्टेशनवरच आहे. वाजलेत आता 4:30. अजून पण ट्रेन नाही येऊन गेली. एक वंदे भारत येऊन गेली आणि एक जनशताब्दी. यार आमचं चुकलं काय माहिती आहे का, आम्ही वंदे भारतच बुक केली पाहिजे होती तिकीट. लफडा झाला. येताना म्हटलं मडगाव सीन काय झाला की ती जी ट्रेन आहे ना वंदे भारत, दुपारी जरा लेट होती, 3-3:30 वाजता. आणि मडगाव एक्सप्रेस जी होती ती 1-1:30 वाजताची होती. तर म्हणलं ती पहिली बुक करून टाकू, पण चुकलं यार. वंदे भारतने केलं असतं तर 9-9:30 पर्यंत ठाण्यात पोचलो असतो आम्ही आरामात. लय वैताग आला. चेहरा पण बघा कसा झाला, एकदम गरम होतंय भाई. आता तरी थोडंसं कमी झालं ऊन, मागाशी भरपूर होतं. मित्रांनो, तर आत्ता आम्ही फायनली आमची गाडी आलेली आहे. 1:30 वाजताची गाडी होती बघा, आणि गाडी किती वाजता आली माहिती आहे का, 4:15ला. म्हणजे एवढा वेळ आम्ही तिथे बसलेलो. लय वैताग आला फायनली. आणि इथे आलो आणि AC मुळे जरा बरं वाटायला लागलंय. मी तर बघा फुल अंगावर बिंगावर घेऊन विषय एकदम. आता थोडा वेळ बघू
तुमच्यासोबत थोड्या गप्पा मारतो आणि नंतर झोपतो. असा माझा एक्सपिरियन्स आहे येतानाचा गचाळ. मला माहिती नव्हतं की एवढा वेळ लागेल यार, नाहीतर आम्ही वंदे भारतचंच केलं असतं तर बरं झालं असतं. आता ही गाडी कमीत कमी रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत तरी पोहोचेल तिकडे. हे आमची बुकिंग पण होती, रिझर्वेशन होतं, त्यामुळे काय नाही. पण आमच्यासोबत जी मैत्रीण आहे तिचं रिझर्वेशन वगैरे काही नाही आहे, कारण ती आलेली शांतपणा करत सरप्राईज द्यायला. सरप्राईज तर दिला आम्हाला, पण आता ती आमच्यासोबतच आहे सध्या, खाली बसलेली आहे ती. हाय. तर ती बसलेली आहे खाली. DC आले होते, त्यांना सांगितलं सीटसाठी, बट सगळे रिझर्व आहेत असं सांगितलं. पण बघू आता थोड्या वेळाने, काय नाही तर तिला आम्ही बारीने 2 शेअर करू सीट. आता ही जी आहे या बाजूला, तिकडे अजून एक सीट आहे आमची, तिथे माझी वाईफ झोपणार आहे. बट आता आम्हालाच माहीत नाही की काय कसं होतं तिच्या सीटचं. ठीक आहे, काय नाही, बघू. रेल्वेमध्ये AC टायर्स आहे, लय भारी असता का भाई. उशा विषा अंगावर देणार, पद्धतशीर खायला वगैरे, असं निवांत आहे. जनरल डब्याला लय हालत होते, त्याच्यापेक्षा हे लय बेटर आहे एकदम. मित्रांनो, तर अमृताला सीट मिळालेली आहे फायनली, बट ती सीट तिला लांब मिळाली आहे, आमच्या डब्यामध्ये नाही मिळाली, कारण की तिथे ऑलरेडी रिझर्वेशन होतं. एक मिनिट. तर तिला नॉन AC स्लीपर मध्ये जागा मिळालेली आहे, बट तिचं काय मन नाही लागत आहे, तरी ती आम्हाला भेटायला आली आहे. आमचा एक डब्बा, त्याच्या पुढे 3 टायर्स आहे. 3 टायर नंतर पॅन्ट्री रूम आहे, त्याच्यानंतर येतो मग तिचा डब्बा स्लीपर. आणि आता खूप वेळ झाला आमची गाडी इथे एका जागी थांबलेली आहे, कमीत कमी अर्धा तास झाला असेल. अजून आम्ही रत्नागिरीला पण नाही पोहोचलोय. आमची जी ट्रेन होती 5:15 आम्हाला मिळालेली, आता वाजलेत 8:15, तरी अजून आम्ही इथेच आहे. लय वैताग आलाय, झोप लागत होती, बट इथे कोणाच तरी बाळ आहे, ते रडायला लागलं तर माझी झोप पण उडाली, म्हणून मी आलो खाली बाहेर. ही पण आली मग या साईडला आम्हाला भेटायला. माझी वाईफ आहे ती झोपून गेली. आता काय बघायचंय, जेवणाची पण आम्ही ऑर्डर दिलेली आहे, चिकन थाळी त्यांना सांगितली आहे. बघू कधी येते काय, मग जेवणार वगैरे. जेवण झाल्यावर तरी थोडी तरी झोप भेटली पाहिजे तर मजा आहे. झोप नाही झाली तर मग मूड ऑफ होईल पूर्ण. मित्रांनो, तर हिच्या नादाला लागून आम्ही असंच काहीतरी फिरतोय का, ह्या डब्यातून त्या डब्यात, जनरल डब्यात जाऊन आलो. हा माहिती आहे मला, या डब्याला काय बोलतात मला माहित नाही, बट हे पर्सनल असतात ना त्यांचे. तिकडे आम्ही आता चला परत आपल्याकडे जाऊया तिकडेच. हा असला ट्रेनचा प्रवास नको बाबा, जरा निवांत पाहिजे. गाडी थांबली हालतच नाही. किती वेळ झाला, 1 तास झाला, म्हणजे आम्हाला लय वेळ. सकाळचे पहाटेचे 4 कन्फर्म, कारण ठाण्याला उतरणार, ठाण्यावरून परत ऐरोली पण जायचंय. मित्रांनो, तर अमृता आम्हाला त्याच्या डब्याच्या इथे घेऊन चालली आहे. तिचं असं म्हणणं आहे की लय 7 समुद्र पार करून जायचंय. लय आवाज येतो, थोडं समजून घ्या. चला आता तर तिकडे जातो, बघू. पॅन्ट्री रूम वगैरे पण त्या साईडला, तर ते पण दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, तर आता आम्ही 4-5 डबे असे पार करून पॅन्ट्री मध्ये आलोय. ही आहे पॅन्ट्री. असं जेवण मिळतं इथे. हे बघा, व्यवस्थित असं छानपैकी जेवण वगैरे बनवतात. आणि आम्ही चाललो अजून पुढे अमृताच्या डब्याकडे. म्हणजे कमीत कमी आम्ही 4 डब्बे क्रॉस केलेत आणि चाललो हिच्या डब्याकडे. अरे येते की नाही बाई तुझा? कुठला आहे तुझा? अच्छा, ही बघा, ही सीट आहे अमृताची. तर अमृताने कोणाला तरी झोपायला दिलंय तिथे आणि ती आमच्याकडे येते बिंदास. तिचं काहीतरी वेगळंच चाललेलं आहे. आणि अख्खा रेल्वे पूर्ण ट्रेन फिरतोय आम्ही मागासपासून. खरं सांगतोय, 5 डब्बे क्रॉस करून आले आम्ही आमच्यापासून. आणि इथे तिचा डब्बा आहे. पॅन्ट्री बघायला भेटली. मित्रांनो, तर जेवायला बसलेलं पद्धतशीर. काय जेवणामध्ये चिकन थाळी मी ऑर्डर केली होती. हे बघा, चिकन थाळी आहे. यामध्ये राईस होता, डाळ आहे, चिकन रस्सा, इथे काकडी दिलेली थोडीशी, आणि बटाट्याची भाजी होती, आणि चपात्या. आणि हा मी रत्नागिरीत आलो आहे, तर रत्नागिरीमध्ये थोडा फेमस वडापाव असतो, तर एक वडा घेतला मी. या जेवायला तुम्ही पण, ट्रेनमधलं जेवण चांगलं आहे, टेस्टी म्हणजे ठीकठाक आहे, खाऊ शकता तुम्ही. आणि बघा अमृता 4था वडापाव खाल्लाय ना रत्नागिरीचा. नुसते वडापाव खात चालली आहे. खोटं बोलायची हद्द असते. चला जेवण झाल्यावर भेटू आपण. मित्रांनो, तर आता पद्धतशीर वगैरे जेवण झालेलं आहे. मी आलेलो इथे, जरा हात वगैरे धुतला, बोललो जरा थांबतो इकडे, कारण जेवण झाल्या परत त्या सीट वरती मला लगेच झोपल्यावरती ऍसिडिटी होणार. मला तसं जमत नाही, मला थोडं जिरवायला लागतं, म्हणून मी आपला आलोय खाली, थोडं थांबलोय, शांत उभा आहे. मोबाईलमध्ये आपल्या ब्लॉगची एडिटिंग बाकी आहे, काय ते एडिटिंग चालू आहे जरा. ऍक्च्युली गोव्यामध्ये एक ब्लॉग टाकायचा माझा राहिला, कारण की तिकडे ना थोडा वायफायचं कनेक्शन, पुअर नेटवर्क होता भाई तिथे. मी जो एक ब्लॉग टाकला होता ग्लोबल फ्युजनचा, तुम्ही बघितला असेल, तो मला ब्लॉग अपलोड करायला कमी 4-5 तास गेलेले.
मला थांबायला लागलं फालतूमध्ये तिकडे. त्यामुळे मी ठरवलं की ठीक आहे, या वीकमध्ये 2 ब्लॉग झालेत तर मी आत्ता येणाऱ्या याच्यामध्ये 3 येऊन जातील, काय लोड नाही. आणि आता असं झालं ना, त्या गोव्यामध्ये खाऊन खाऊन म्हणजे जे मोस्टली बाहेरचं चांगलं होतं, फूड क्वालिटी होतं असं नाही, बट बाहेरचंच होतं ना. आपलं जे मला जे नेहमीची सवय आहे खायची, मी मोस्टली डाएट करतो, चिकन, एग्स, परत राईस, व्हेजीस असं असतं मोस्टली. वीकमधून मी 5 दिवस तरी हे असंच खातो. 1-2 दिवस मी चीट करतो कंपल्सरी, होतं काय ना काय. कारण मी तेवढा स्ट्रिक्ट डाईट नाही करत आहे सध्या. पहिलं करायचो तसं मी आत्ता करत नाही एवढं, फक्त एक फिटनेससाठी वर्कआउट आणि हे करतो. तेच काय आता ते अचानक मी एवढं सगळं खाल्लं तर ते मला सूट पण नाही केले. आणि आत्ता मला असं वाटतंय भाई नको काय खायला. माझं उद्यापासून मी चुपचाप डाएट करणार आहे. मी एखादा ब्लॉग माझ्या जिमचा पण बनवेन, रुटीनचा, माझा डेली रुटीनचा एखादा ब्लॉग मी बनवेन. मी काय करतो, काय खातो दिवसातून, काय वर्कआउट करतो, कसा करतो. जर तुम्हाला आवडत असेल मी बनवेन, टाकल्यावरती मला सांगा कसा वाटला तुम्हाला. आवडलं तर मी अजून पण टाकेत जाईन असेच. ठीक आहे, तर आता बघतो जातो. ते अमृता आणि माझी वाईफ बसलेत गप्पा मारत वरती. आता काय करतात काय माहिती, बघतो जाऊन. कारण मी 15 मिनटं झाले इथेच आहे, जरा बाहेर उभं राहिलो, ब्लॉगची एडिटिंग केली जरा जेवढी बाकी होती. कारण उद्या मला ब्लॉग अपलोड करायचा आहे घरी वायफायवरती. आपल्या इकडे मजबूत मुंबईमध्ये चांगला अपलोड होतो, इथे थोडा गोव्यामध्ये शॉर्ट झाला होता. तसं काय मग मंडळी, झालेली आहे शेवटी सकाळ, वाजलेले आहेत 3:30. मी म्हणलं होतं ना आम्हाला जायला वेळ होणार आहे. आत्ता आम्ही फायनली आलेलो आहे दिवा स्टेशनला. आम्हाला ठाण्याला पोहोचायला कमीत कमी 10 मिनटं लागतील. तिथून मग ऐरोली. नाही ट्रेन तर चालू नसतील एवढ्या सकाळी, आम्हाला काहीतरी ओला उबेरच करून जायला लागणार आहे. मित्रांनो, आम्हाला नाही अमृता उठवायला आली म्हणून आम्ही उठलो नाही, तर डायरेक्ट लास्ट स्टेशनलाच उतरलो होतो. हे अमृता, तिला इथे ब्लॉगमध्ये बघायला पण किती लाज वाटते बघा. आणि बोलते मी रील बनवणार आहे, मी असं करणार आहे, कंटेंट करणार आहे. तिला इथे तोंड करायला पण लाज वाटते. कसं व्हायचं तुझं, कसं बनवणार रील तू. 5 डबे सोडून हिचा डबा होता, तेवढं येते गडबड करत. अख्ख्या ट्रेनमध्ये चालते एकटीच. हा, टीसीचं काम ही करत होती. मित्रांनो, तर आता आम्ही आलेलो ठाणा स्टेशनला. आंबेडकरांचा पुतळा आहे, तिकडे आलोय. आता रिक्षाने जायचं होतं, पण रिक्षावाला शाना बोलतो 300 रुपये सकाळी. आणि आम्ही तेच रॅपिडोवर बघितलं तर 170 रुपये होते. तर आता आम्ही रॅपिडो बुक करतोय, रॅपिडो बुक करून जाणार घरी. सकाळचं ठाणा स्टेशन तुम्हाला माहिती असेल जर तुम्ही या साईडला आला असाल. मस्त ठाणा स्टेशन कधी झोपलेला नसतो, नेहमी जागाच असतो. मित्रांनो, तर आम्हाला लक्षात आलं की ऑटोने आम्ही जाऊ नाही शकत, कारण आमच्याकडे आहे लगेज. म्हणून आम्ही ती ऑटो कॅन्सल केली आणि गपचूप कॅबनी चाललोय. आता फायनली आम्ही आलेलो आहे, म्हणजे ठाण्यातच आहे अजून, बट गोव्यावरून आपल्या इथे आलेलो आहे, तर बरं वाटतंय. गोव्याची थोडी आठवण पण येते, मिस करतोय आम्ही गोव्याला. मजा खूप केली आहे. नेक्स्ट इयर परत जायचं. जब तक है जा हम जाएंगे गोवा. कसं वाटलं तुम्हाला? आता लय वाईट वाटायला लागले सगळ्यांनाच. म्हणजे असं वाटतंय की मजा येत होती अजून एक दिवस. पण अजून 1 दिवस 2 दिवस करून काय, शेवटी तुम्हाला यायचंच आहे ना तिकडून. इथे यायचं आहे की नाही. मग आमचा एक सोबत 1.5 दिवसाचा गणपती पण होता, ते पण आलं आणि गेलं पण लगेच. सॅटर्डेला आली, संडेला लगेच निघाली. असं जोश पाहिजे माणसामध्ये. मित्रांनो, तर फायनली घरी आलेलो आहे. बरं वाटतंय घरी आल्यावर. हा प्रवास एकदाचा सोडला आम्ही लांब. खूप बरं वाटतंय. लय हालत झाली आमची या प्रवासामध्ये, म्हणजे ओव्हरऑल. आता बरं वाटतं. आता झोपतो मस्त आणि थोड्या वेळाने आपल्याला जायचंच आहे जिमला. तोपर्यंत झोप काढतो थोडीशी. मित्रांनो, तर आत्तापर्यंत तुम्ही माझी ओव्हरऑल पूर्ण गोव्याची सिरीज जर बघितली असेल तर मला नक्की सांगा तुम्हाला कसा वाटलेत माझे व्लॉग. ओके, आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओवर कमेंट करा नक्की. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये, याच जोशात, याच आनंदात, ह्याच जल्लोषात. तोपर्यंत सगळ्यांना माझा गुड बाय. बाय गाईज.